भाजपवाले कधी कोणाशी युती करतील सांगता येत नाही। गोगावलेंचा भाजपला टोला तर रायगडमध्ये युतीचे आदेश असूनही स्थानिक नेते वरिष्ठांचा ऐकत नाहीत। गोगावलेंचा हल्लाबोल। देशाच्या सरन्यायाधीशांना राजकारणात यायचंय, संजय राऊतांचे गंभीर आरोप। तर पक्ष आणि चिन्ह खटला सुरू असताना एकनाथ शिंदेंची भेट घेणं चूक। सरन्यायाधीश सूर्यकांत आणि शिंदे यांच्या भेटीवरून राऊतांचे खडेबोल। चंद्रपुरात काँग्रेस सत्तेला मुकण्याची चिन्ह। चंद्रपुरातील सत्ता स्थापनेत किंग मेकर ठरणारे 10 नगरसेवक आज मुंबईत। वंचित ठाकरेंच्या शिवसेनेसह 2 अपक्ष नगरसेवक उद्धव ठाकरेंना भेटण्याची शक्यता। काल अकोल्यामध्ये प्रकाश आंबेडकरांशी केली चर्चा। अदानी आणि लोढांच्या कंपन्यांसोबत दावोसमध्ये करार म्हणजे क्रूर विनोद। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची टीका। दावोसमधील घोषणांवर मुख्यमंत्री श्वेतपत्रिका काढतील का, असा सवाल। फक्त मुंब्राच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात हिरवा रंग पसरवू। एमआयएम नेते इम्तियाज जलील यांच्या वक्तव्यानं नव्या वादाची शक्यता। तर सहर शेख वक्तव्यावरून मागे पलटणार नाही, जलीलांकडून पाठराखण। आपण कोणताही माफीनामा दिला नसल्याची सहर शेखची माहिती। मुंब्रा पोलिसांनी मात्र सहर शेखनं माफीनामा दिल्याचं सांगत जारी केलं सहरच्या माफीनाम्याचं पत्र। मंत्री प्रताप सरनाईकांकडून परळ एसटी डेपोची पाहणीवेळी चालक वाहकांच्या रेस्टरूम मध्ये सापडल्या दारूच्या बाटल्या। मद्यधुंद अवस्थेत आढळला चालक, तात्काळ निलंबनाच्या सूचना। पुण्यामध्ये पुन्हा हिट अँड रनचा थरार। मॉर्निंग वॉक करणाऱ्या ज्येष्ठ महिलेला उडवलं, 4 चाकी वाहनाच्या धडकेत महिलेचा मृत्यू। पुण्यातील पाषाण रस्त्यावरील दुर्दैवी घटना, अपघातानंतर चालक पसार।